ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. भारताचा तिरंगा झेंडा आकाशात डौलानं फडकू लागला आणि मग स्वतंत्र भारताचं सैन्य सज्ज झालं मातृभूमीच्या रक्षणासाठी. स्वतंत्र भारताच्या सैनिकांनी समर्थपणे परतून लावले हल्ले स्वातंत्र्याच्या शत्रूंचे आणि जपलं अनेक वर्षानंतर मिळवलेलं आपलं स्वातंत्र्य. हो, आपण सारे स्वतंत्र आहोत, म्हणूनच आपण मुक्तपणे हसू शकतोय, मनमोकळं खेळू शकतोय, साजरे करू शकतोय उत्सव आणि सोहळे आपापल्या मर्जीप्रमाणे, व्यक्त करू शकतोय आनंद मोकळेपणाने. 50 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्याला. स्वातंत्र्य धर्माचं, स्वातंत्र्य विचारांचं, स्वातंत्र्य मुक्त जगण्याचं, स्वातंत्र्य प्रगतीचं, स्वातंत्र्य विकासाचं. आज आपण स्वतंत्र आहोत, पण 50 वर्षांपूर्वी नव्हतं हे स्वातंत्र्य आणि नव्हता हा मुक्तपणा. 1857 ते 1947 तब्बल 90 वर्षांचा काळ. या 90 वर्षात स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसाठी खंडप्राय भारत देशानं एक तेजस्वी लढा दिला. देशप्रेमानं झपाटलेल्या तरुणांना तुरुंगाची भीती वाटली नाही, फाशीच्या दोराचं भय त्यांनी बाळगलं नाही. अनेक देशभक्तांच्या त्यागातूनच साकारला आहे स्वातंत्र्य प्राप्तीचा तेजोमय इतिहास. तो इतिहास आणि त्या घटना प्रत्यक्ष घडताना पाहिलेल्या आणि त्यावेळचा क्षण ज्यांनी जपून ठेवलाय अशा असंख्य वास्तू आजही उभ्या आहेत. या दगड मातीलाच आता विचारावा लागणार आहे इतिहास. मला स्मारक बनता आलं नाही. पुढेही ते भाग्य माझ्या नशिबी असेल असं मला वाटत नाही. गुन्हेगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या प्रवेशद्वारातून आत आणल्या जातात आणि त्यांना त्यांच्या गुणदोषांसहित मला सांभाळून घ्यावं लागतं. मी पाहिले चोर, लुटारू, खुनी आणि दरोडेखोर, आणि मी पाहिलेत देशासाठी सर्वस्व उधळून फाशी गेलेले वीरात्मे. स्वार्थी गुन्हेगारांपेक्षा निस्वार्थी राजकीय कैद्यांनीच मला मोह पाडला. मला या येरवडा कारागृहाला अनेक स्वातंत्र्य सैनिकांना अगदी जवळून पाहता आलंय. त्यांचे विचार ऐकता आले, त्यांच्या मनाच्या गुहेत खोल शिरता आलं. 1864 साली माझ्या बांधणीला सुरुवात झाली आणि 10 वर्षांच्या कालावधीनंतर 1874 साली मी पूर्णावस्थेला आलो. माझ्या आश्रयाला अनेक गुन्हेगार येत होते. मी त्यांना पाहत होतो, त्यांच्या आयुष्यात डोकावत होतो आणि एके दिवशी माझ्या डोळ्यात आसवं दाटली. कारण एका क्रांतिकारकाला माझ्या आवारात फाशी देण्यात आलं. त्या क्रांतिकारकाचं नाव होतं दामोदर चाफेकर. चाफेकरांच्या फाशीच्या आठवणीबरोबर मला आठवतोय तो दुष्काळ आणि प्लेग. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. पाण्या वाचून लाखो जनावरं मरत होती, तर अन्न पाण्यासाठी माणसाची पायपीट चालली होती. पुढच्याच वर्षी पुण्यात प्लेग आला. माणसं पटापट मरू लागली. प्लेगच्या निवारणासाठी सरकारनं रँडची नेमणूक केली. उर्मट रँडनं पुणेकरांच्या घरातलं सामान आणि देव रस्त्यावर आणले. सोजीर दिसले की लोक खिडक्या बंद करत. लोकांवरच्या अन्यायाविरुद्ध केसरीने आवाज उठवला. टिळकांनी खडा सवाल केला, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रँडनं पुणेकरांना छळलं, नकोजीव केलं. त्या अत्याचाराचा प्रतिशोध कुणीतरी घ्यायला हवा होता. हिंदी जनतेच्या मनात खतखटणारा राग चव्हाट्यावर यायला हवा होता. दिवस ठरला 22 जून 1897. गव्हर्नमेंट हाऊसवरचा कार्यक्रम संपून रँड घरी निघाला आणि शब्द ऐकू आले. शब्द कानी पडताच दामोदर पंतांनी रँडच्या गाडीवर उडी घेतली आणि नेम धरून चाप ओढला.
गोळी वर्मी लागली. एका सैतानाचा अंत झाला. रँडला मारणाऱ्या दामोदर पंतांना फाशी देण्यासाठी माझ्याकडे आणलं होतं. रँडच्या मृत्यूनं पुणेकरांना हायसं वाटलं होतं, बरं वाटलं होतं. त्यामुळे रँडचा वध करणाऱ्या दामोदर पंतांबद्दल लोकांच्या मनात आदरभाव होता. त्याच वेळी लोकमान्य टिळक राजद्रोहाची शिक्षा भोगण्यासाठी माझ्याकडे आले होते. दामोदर पंत चाफेकरांनी त्यांची आग्रहानं भेट घेतली आणि त्यांच्यापाशी भगवद्गीता मागितली. लोकमान्यांनी दिलेली ती गीता हाती घेऊनच तो तेजस्वी हिंदूपुत्र निर्भीडपणे फासावर चढला. त्यानंतर पुढच्या वर्षीच आणखी 3 क्रांतिकारक इथं फाशीच्या तख्तावर चढले. दामोदर चाफेकरांचे 2 बंधू वासुदेव आणि बाळकृष्ण आणि चाफेकरांचे मित्र महादेव रानडे. फाशीच्या तख्ताकडे निघालेल्या क्रांतिकारकांच्या निर्भीड पावलांचा आवाज, त्यांचा निश्चयी श्वास आणि काळजातली देशप्रेमाची गाणी आजही मला ऐकू येतात. त्या आठवणींनी माझे डोळे पाणावतात. त्या दिवशी लाखो करोडो हिंदी बांधवांनी डोळे टिपले होते. दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण एका चाफेकर कुटुंबातले 3 कर्ते पुरुष देशासाठी फाशी गेले. असं आत्मत्यागाचं उदाहरण जगात सापडणं कठीण, केवळ अशक्यच. स्वातंत्र्यासाठी अमर झालेल्या त्या वीरांच्या आठवणींची पणती आजही माझ्या मनात तेवत आहे. माझ्या साऱ्या आवारात त्यांच्या स्मृतीचा गंध विखुरलाय. त्यांचे शब्द, त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग, त्यांचं मनोबल आजही मला जसंच्या तसं आठवतंय. 1922च्या मार्च महिन्यातली गोष्ट. 22 मार्चला माझ्या प्रवेशद्वारातून गाडी आत आली. त्या गाडीतून एक धीर गंभीर व्यक्ती खाली उतरली. त्या व्यक्तीच्या दर्शनानंच माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. साबरमती तुरुंगातून आणलेली ती व्यक्ती होती महात्मा गांधी. राजद्रोहाबद्दल शिक्षा झालेले गांधीजी माझ्या कोठडीत 6 वर्ष थांबणार होते. कायदेभंग करणं म्हणजे राजसत्तेशी द्रोह करणं असं कारण देऊन सरकारनं गांधीजींना अटक केली होती. नवजीवन आणि यंग इंडिया या पत्रांमधून त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे सरकार चिडलं होतं. सरकारच्या धोरणावर यंग इंडिया मधल्या लेखांमधून गांधीजी बेधडक टीका करत होते. त्या लेखाचा आधार घेऊनच सरकारनं त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. अहमदाबादच्या कोर्टात राजद्रोहाचा खटला सुरू झाला. लोकहितासाठी राजद्रोहाचा प्रसार करणं हे मी माझं कर्तव्यच मानतो असं म्हणून गांधीजींनी न्यायमूर्तींनी दिलेल्या 6 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेचा अभिमानानं स्वीकार केला. बापू बंदिवान म्हणून इथं आले. अगदी त्याच दिवसापासूनच इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना छळायला सुरुवात केली. गोऱ्या अधिकाऱ्यानं त्यांना सामान्य गुन्हेगारांसारखीच वागणूक दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या त्या महान नेत्याला माझ्या आवारात मिळणारी वागणूक पाहताना माझी मान शरमेनं खाली जायची. मात्र पुढे त्यांना राजकीय कैद्यांच्या सवलती मिळू लागल्या. माझ्या आवारातल्या या कोठडीत बसून बापू कुराणांचं पठण करत. धर्माधर्मातील भिंती बापूंना मान्य नव्हत्या. बापू जसं कुराण वाचत तसंच तुलसीदासांनी रचलेलं रामायणही वाचत. रामायणाच्या वाचनानं बापूंच्या अस्वस्थ मनाला शांती लाभत असे. त्या एकांतवासात वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणि ग्रंथ हेच बापूंचे सोबती होते. तुरुंगवासाच्या काळात बापूंनी सत्याग्रह, असहयोग, बायबल अशी अनेक विषयांवरची पुस्तकं वाचली. तुरुंगवासाच्या काळात बापूंची सूतकताई सुद्धा नियमितपणे सुरू होती. तुरुंगवासामुळे गांधीजी भारतीय जनतेपासून अलग पडले होते. लोकांची चिंता नेहमीच त्यांच्या मनात असे. स्वातंत्र्य चळवळीची कोणती दिशा घ्यावी याचाही ती स्वतःशीच विचार करत. एकांतवासात वाचन पठणात बराच काळ जात असला तरी आपल्या मायभूमीसाठी, देशवासियांसाठी या क्षणाला आपण काही करू शकत नाही याचं त्यांना वाईट वाटत असे. 2 वर्षच झाली आणि गांधीजींची प्रकृती बिघडली. मीही चिंतित झालो. डॉक्टरांनी तपासणी केली होती. बापूंना आंत्रपुच्छाचा आजार जडला होता. शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. नंतर काही दिवसांनी कळलं बापूंची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सरकारनं त्यांची सुटका केली. त्यानंतर मला गांधीजींचं दर्शन घडलं ते खूप वर्षांनी.
मिठाच्या सत्याग्रहानंतर कायदेभंगाच्या चळवळीचा एक भाग म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतातील सत्याग्रही आंदोलनाला सज्ज झाले. इंग्रज सरकारनं मिठावर बसवलेला कर मोडण्यासाठी बापू साबरमतीपासून दांडीच्या दिशेने चालत निघाले. वाढत जाणाऱ्या नदीपात्राप्रमाणे दांडी यात्रेतील आंदोलकांची संख्या वाढत होती. लॉर्ड आयर्विनला पाठवलेल्या पत्रात गांधीजींनी लिहिलं, मला अटक करून माझे बेत हाणून पाडण्यास आपण मोकळे आहात, पण मला आशा आहे की माझ्या मागे माझे काम हाती घेण्यासाठी सहस्त्रावधी लोक सुसंघटित होऊन सज्ज होतील आणि येतील त्या प्रसंगांना तोंड देतील. तरीही सरकारनं गांधीजींना अटक करून माझ्या कोठडीत डांबलं. इथं असतानाही गांधीजी लोकांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी जनतेला उद्देशून लिहिलं, अधिकाराची वाघनखं इंग्रजांनी उघडी करून दाखवली आहेत, परंतु सत्याग्रहाचं शस्त्रच असं आहे की सरकारची दडपशाही आणि बेकायदेशीरपणा जितका जास्त असेल तितक्या प्रमाणात यातना सहन करण्याची शक्ती लोकांनी मिळवली पाहिजे. स्वयंस्फूर्तीनं पत्करलेली दुःख सहन केली की विजय मिळणारच ही खात्री बाळगा. या क्षणी हिंदुस्थानचा स्वाभिमान आणि सर्वस्व एका मूठभर मिठात साठवलंय. मनगट मोडलं तरी चालेल, पण मूठ उघडी होता कामा नये. गांधीजींनी इथल्या वास्तव्यात 500हून अधिक पत्र लिहिली. प्रत्येक पत्रात बापूंच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू प्रतिबिंबित होत असे. 26 जानेवारीला व्हाईसरॉयनी गांधीजींची विनाअट सुटका केली. मातृभूमीसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या देशभक्तांची या देशाला कधीच कमतरता पडली नाही. 1931 सालच्या 12 जानेवारीला एकाच दिवशी एकाच वेळी माझ्या फाशी गेटमध्ये 4 देशभक्तांना फाशी देण्यात आलं, कारण त्यांनी सरकारी आदेश धुडकावून मोर्चा काढला होता. सरकारला विरोध दर्शवण्यासाठी हरताळ केला होता. सोलापूरच्या त्या 4 हुतात्म्यांची नावं होती, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसनलाल सारडा. 6 मेला सोलापुरात हरताळ पडला. हुसेन, धनशेट्टी, शिंदे आणि सारडा यांच्यासारखे अनेक देशभक्त पुढे सरसावले. त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी संप केला. चिडलेल्या लोकांनी ताडीची झाडं तोडली, दारूच्या दुकानांना आगी लावल्या, सरकारी इमारतीही आगीत होरपळू लागल्या. देशभक्तांनी पोलिसांशी युद्धच पुकारलं. लोकांनी पोलिसांच्या लाठ्याही खाल्ल्या आणि बंदुकीच्या गोळ्याही झेलल्या. गृहमंत्री हॉटसनच्या सल्ल्यानुसार व्हाईसरॉयनं सोलापुरात मार्शल लॉ पुकारला. मार्शल लॉच्या विरोधात जनतेनं उठाव केला. उठावात सामील झालेल्यांना सरकारनं जबर शिक्षा ठोठावल्या. त्यातच या 4 वीरांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ते वीर फाशीच्या तख्तावर चढून अमर झाले. मात्र जनतेला जरब बसवण्याचा सरकारचा उद्देश साध्य झाला नाही. फाशीच्या वेळी त्या 4घांचे तेजस्वी चेहरे पाहिले आणि माझ्या दगडी भिंतीही थरथरल्या. च्या डिसेंबर महिन्यात गोलमेज परिषदेतून भारतात परतल्यावर मणिभवनच्या गच्चीवर सरकारनं गांधीजींना अटक केली आणि 4 जानेवारी 1932 रोजी गांधीजी पुन्हा माझ्याकडे आले. जुलमी ब्रिटिश सरकारनं काँग्रेसच बेकायदेशीर ठरवली होती. अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ देऊन इंग्रजांचा हिंदू समाजात फूट पाडण्याचा डाव आहे हे गांधीजींनी नेमकं ओळखलं होतं. सरकार घेऊ इच्छिणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याचं ठरवून गांधीजींनी भारत मंत्री सॅम्युअल होअर यांना पत्रातून कळवलं, आपला निर्णय अयोग्य आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यास मी प्राणांतिक उपोषण करीन. सरकारनं बापूंचा इशारा धुडकावून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याचं जाहीर केलं आणि बापूंनी त्या कारवाईच्या विरोधात उपोषण सुरू केलं. त्याचे पडसाद भारतभर उमटले. उपोषणामुळे गांधीजींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अस्पृश्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकी होत होत्या. तडजोड व्हावी आणि गांधीजींचा उपवास संपावा असं सर्वांनाच वाटत होतं. अस्पृश्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना भेटण्यासाठी इथं आले. स्वतंत्र मतदारसंघ देण्यामागचा सरकारचा दुष्ट हेतू बापूंनी बाबासाहेबांना समजावून सांगितला. त्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, विचार केला. दोन्ही नेत्यांना मान्य होईल असा कराराचा मसुदा तयार केला गेला. अस्पृश्यांच्या प्रश्नावर तडजोड झाली
आणि गांधीजींनी उपवास सोडला. 18 महिन्यांच्या कारावासानंतर 8 मे 1933 रोजी महात्मा गांधी माझा निरोप घेऊन निघाले. महात्माजींच्या त्या उपोषणाच्या निमित्तानं भारताच्या प्रांतोप्रांतीचे नेते आणि पुढारी मला अगदी जवळून पाहता आले आणि त्यांच्या तळमळीतून गांधीजींच्या थोरपणाचंही दर्शन घडलं. भारतीय हिंदू समाज एकसंध ठेवणारा ऐतिहासिक येरवडा कराराची साक्ष देत आजही तो आम्रवृक्ष माझ्या आवारात उभा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सर्वस्वाचा त्याग करून झटलेल्या लोकनेत्यांनी ज्या कोठड्यातून कारावास भोगला त्याच या कोठड्या. आता या कोठड्यांची मंदिरं झाली आहेत. कारावासाच्या काळात गांधीजी याच कोठडीत राहिले होते. त्यांचा चरखा पाहिला की माझं मन त्यांच्या आठवणींनी भरून येतं. पंडित मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू या पितापुत्रांचा सहवासही मला लाभलाय. जवाहरलाल नेहरू एक उमदा स्वातंत्र्य योद्धा, तेजस्वी विचारवंत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी माझ्या कोठडीत काही काळ घालवला हे आजही मी अभिमानानं सांगतोय. मला इतकंच सांगायचंय की ज्युरींचा निर्णय काहीही असला तरी मी निरपराधच आहे. या न्यायपीठाहूनही वरिष्ठ अशी एक शक्ती अस्तित्वात आहे. त्या ईश्वराचीच कदाचित अशी इच्छा असेल की मला शिक्षा व्हावी आणि ती शिक्षा भोगल्यानंच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जितावस्था यावी. आमच्या राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही असा अहंकार बाळगणाऱ्या उन्मत्त ब्रिटिश सत्तेने केलेल्या राजद्रोहाच्या आरोपाला निर्भीड उत्तर देणाऱ्या लोकमान्यांचे हे शब्द जगात अमर झाले. असंतोषाचे जनक आणि राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून ओळखल्या गेलेल्या लोकमान्य टिळकांनी पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यात झालेली शिक्षा माझ्याच कोठडीत भोगली होती. अनेक वर्ष उलटली, अनेक तप मागे पडली. भारत स्वतंत्र होऊनही 50 वर्ष झाली. पण एकटा असलो की आठवतात ते दिवस आणि देशप्रेमानं प्रेरित झालेली ती माणसं. आज त्यांच्या स्मृती जागवतच मी जगतो आहे, मी जगतो आहे. मी पुण्यातला गायकवाड वाडा. अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या मला चैतन्य प्राप्त झालं ते 1905 सालापासून. त्या वर्षीपासूनच मी लोकमान्य टिळकांचं निवासस्थान आणि केसरी मराठा वृत्तपत्राची कचेरी बनलो. तेव्हापासून मी लोकमान्यांच्या जीवन संघर्षाचा साक्षीदार आहे. लोकमान्यांचं निवासस्थान यापेक्षा केसरी मराठाची कचेरी म्हणून लोक माझ्याकडे पाहत होते, आजही पाहतात. टिळकांच्या सान्निध्याचं पुण्य मला लाभलं. हो, मी टिळकांचं समाजकारण पाहिलं, राजकारण पाहिलं आणि देशकारणही पाहिलं. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची स्थापना झाली त्यावेळी टिळकांसोबत आगरकर होते आणि चिपळूणकरही होते. ही दोन्ही वर्तमानपत्र म्हणजे लोकमान्यांच्या विचारांचा आरसा होती. पुढे केसरीची मालकी टिळकांकडे आली आणि केसरी लोकमान्यांचा झाला. माझ्याच इथून तो अनेक वर्ष प्रसिद्ध होतोय. लोकमान्यांनी केसरीमधून निर्भीडपणे लिखाण केलं. पुण्यातल्या प्लेगच्या साथीत सरकारी अधिकाऱ्यांनी चालवलेल्या जुलूम जबरदस्ती विरुद्ध केसरीतनं आवाज उठवला. सत्याची बाजू घेऊन असत्याला चव्हाट्यावर आणलं. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आसूड ओढले, सरकारी धोरणावर टीका केली. म्हणूनच केसरीच्या माध्यमातून लोकांना देशभक्ती आणि स्वाभिमान शिकवणाऱ्या लोकमान्यांना सरकारनं अटक केली. सरकारनं टिळकांना राजद्रोही ठरवलं. टिळकांवर खटला सुरू झाला. टिळकांच्या अटकेनंतर जुन्या छापखान्यातून केसरीचा संसार हलवणं भाग पडलं आणि केसरीची कचेरी माझ्याच एका भागात सुरू झाली. माझ्या म्हणजे या विंचूरकरांच्या वाड्यातून. 21 सप्टेंबर 1897चा अंक इथूनच प्रसिद्ध झाला. केसरीमधील अनेक विषयांवरचं लेखन लोकमान्यांनी याच माझ्या माडीवरून केलं.
तेव्हा केसरी आठवड्यातून एकदा मंगळवारी प्रसिद्ध व्हायचा. सोमवारी दुपारी लोकमान्य लेखनिकाला अग्रलेख सांगायला सुरुवात करायचे. त्यावेळी मी मनाचे कान करून लोकमान्यांचे धीरगंभीर शब्द ऐकत असे. त्यावेळी मला टिळकांच्या बुद्धीची प्रगल्भता जाणवायची, त्यांच्या भाषेचं सामर्थ्य लक्षात यायचं, त्यांच्या अनुभव विश्वाचं दर्शन घडायचं. स्वातंत्र्याचे विचार मांडताना लोकमान्य नेहमीच आग्रही असायचे. अग्रलेखाचं लिखाण सुरू असतानाच टिळकांना भेटायला माणसं येत. येणारा माणूस लहान असो किंवा मोठा, टिळक आपुलकीनं त्याची चौकशी करीत, त्याच्या अडचणी समजून घेत. माणसं गेली की टिळक पुन्हा अग्रलेख लिहायला सुरुवात करत. अनेक सभा, चर्चा, व्याख्यानं आणि उत्सव माझ्या आवारात संपन्न झालेत. लोकमान्यांच्या वास्तव्यामुळं थोरा मोठ्यांचे पायही माझ्या वास्तूला लागलेत. पण हे सुख मला फक्त 7-8 वर्षच मिळालं. माझ्यापेक्षा भाग्यवान ठरला गायकवाड वाडाच. हो, मी खरंच भाग्यवान. 1905 साली माझ्या वास्तूतून सुरू झालेलं केसरीचं प्रकाशन आजही सुरू आहे. मी पाहिला पारतंत्र्यातला तेजस्वी विचार देणारा केसरी, आणि मी पाहतोय नव्याचं स्वागत करणारा स्वातंत्र्यातला केसरी. टिळकांच्या केसरीनं लोकांना निर्भय केलं, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं धैर्य दिलं. टिळकांनी केसरीतून देशप्रेमाची शिकवण दिली आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाला वेग आला. केसरीमधून स्वराज्याची गर्जना करून अखिल हिंदुस्थानला जाग करणाऱ्या नरकेसरीच्या स्पर्शानं चैतन्यमय झालेल्या या वस्तूंनी त्या लोकमान्य पुरुषांची आठवण आजही जागती ठेवली आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्यांचंच नाव घेतलं जातं. देशासाठी, मातृभूमीसाठी आयुष्य उधळून टाकणाऱ्या लोकनेत्याचा सहवास पुण्यवंतांनाच मिळतो. मी त्यातलाच एक पुण्यवंत. चतुःशृंगीच्या मैदानात इमारत उभी राहिली म्हणजे कॉलेजास त्याच्या योग्यतेप्रमाणे सत्तेचे घर होईल, आणि ज्या पायावर न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज या 2 संस्था रचल्या आहेत, तो पाया दिवसानुदिवस दृढतर होऊन चालकांच्या निरपेक्ष बुद्धीची आणि मेहनतीची फळं महाराष्ट्रात देशभर सर्वत्र दृष्टीस पडतील. माझ्या कोनशिला समारंभाच्या निमित्तानं लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिलेले हे विचार किती यथार्थ आहेत. फर्ग्युसन कॉलेज नावानं माझी सुरुवात झाली होती 1884 साली, पण स्वतंत्र इमारत उभी राहिली ती 1885 साली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पहिलं कॉलेज म्हणून मला या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला वेगळंच महत्व आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानदानाचं कार्य सुरू झालं न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपासून. पण माझ्या स्थापनेनंतर सोसायटीचं शिक्षण कार्य महाराष्ट्रभर पसरलं. माझ्या आवारातल्या या वस्तू केवळ पुस्तकी शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत, तर त्यांनी वेगळ्या वाटेनं मार्गक्रमण केलेलं आहे. या इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इथल्या देशभक्त शिक्षकांनी राष्ट्रीय विचारांची पेरणी केली, देशभक्तीची ज्योत पेटवली. माझ्या आवारातली ही वाडिया लायब्ररी, गेल्या 100 वर्षात या लायब्ररीनं असंख्य विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली आहे. विविध विषयांवरच्या पुस्तकांनी परिपूर्ण असलेल्या या लायब्ररीनं अनेक बुद्धिवंतांना, प्रज्ञावंतांना घडताना पाहिलंय, आणि हीच लायब्ररी साक्षीदार आहे एका महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेची. सर हॉटसन त्यावेळी मुंबईचा हंगामी गव्हर्नर होता. त्याच्याच सल्ल्यावरून सोलापुरात मार्शल लॉ लागू झाला होता. सरकारी दडपशाही सुरू झाली. त्या बातम्या वाचून माझा एक तरुण विद्यार्थी चवताळून उठला. त्यानं सोलापूरच्या हुतात्म्यांचा बदला घ्यायचं ठरवलं. माझ्या आवारातल्या वाडिया लायब्ररी पाहायला एके दिवशी हॉटसन आला. हा तरुण मात्र ताडकन उभा राहिला. त्यानं हॉटसनवर पिस्तूल रोखलं आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. चिलखतामुळं हॉटसन वाचला. नराथम हॉटसनवर गोळ्या झाडल्याबद्दल त्या तरुणाला मिळाली 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा. त्या तरुणाचं नाव होतं वासुदेव बळवंत गोगटे. त्यानंतर आजपर्यंत माझ्या आवारात अनेक कार्यक्रम झाले, अनेक प्रसंग घडले, पण आजही मला ऐकू येतात ते गोगटेच्या पिस्तुलाचे 2 बार आणि दिसतो त्याचा निश्चयी चेहरा.
त्या वासुदेव बळवंत कोकटेची कथा मी सांगणार आहे इथं येणाऱ्या तरुण पिढीला, कारण अशाच कथांमधून उद्याची पिढी घडणार आहे, उद्याचा भारत घडणार आहे.